नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा 9 जुलैचा भाग खूपच धमाकेदार झालेला बघणार आहोत. कारण इथे आता अवनीने धरलेलं वटपौर्णिमेचं व्रत राजाच्या हातनं कसं सुटलं आणि त्यानंतर सुनबाई आली म्हणून धोंडी अण्णांनी या कावळीच्या डोक्यात डायरेक्ट धोंडाच कसा घातला हे सगळं आपल्याला बघायला भेटणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच इथे आता देशमानेंच्या घरी समदेजण आता शांततेत बसलेले असतात, खूपच भडकलेले असतात. तेवढ्यात स्वाती वहिनी म्हणू लागते, तुम्हाला कुणालाच वाटत नाहीये का आपण अवनीशी चुकीचं वागलोय, हे सगळं आपण चुकीचं केलंय. त्यावर लगेच आता अवनीचे बाबा ओरडतच म्हणू लागतात, बास, मी काहीही चुकीचं वागलेलो नाहीये. तेव्हा लगेच आता महेश म्हणू लागतो, अगदी बरोबर बाबा. त्याच वेळेस स्वाती म्हणू लागते, तुम्ही सर्टिफिकेट जाळली तिची, तुम्हाला वाटत नाहीये का मोठी चूक झाली. त्यावर लगेच अवनीचे बाबा म्हणू लागतात, मी सर्टिफिकेट नाही जाळी, मी तिचा अहंकार जाळलाय. अहंकार लय तोऱ्यात सांगत होती, मला याच्या आधाराची गरज नाही, त्याच्या आधाराची गरज नाही, मी स्वतःच्या पायावरती उभं राहीन, स्वप्न पूर्ण करेन, म्हणूनच मी तिचा हा अहंकार जाळून टाकलाय. लय माज होता ना तिला, तो माज जाळलाय मी. आता बघूया कशी तिची स्वप्न पूर्ण होती. त्यावर लगेच महेश म्हणू लागतो, अगदी बरोबर बाबा. खरं तर स्वाती, तुला सांगू, बाबांनी काहीच चूक केलेली नाहीये. अगं, ज्या पोरी अशी घरं सोडून जातात ना, या अशा फालतू लोकांशी लग्न करतात ना, खरं तर माहेरची माणसं ना, ते सासरच्यांना आणि त्या पोरीला जाळून टाकतात. बाबांनी तर फक्त सर्टिफिकेटच जाळली. आता स्वातीला तर धक्काच बसतो, महेश अरे काय बोलतोय तू. त्यावर लगेच आता स्वाती म्हणू लागते, पण आपण ना एकदा अवनीची बाजू ऐकून घ्यायला पाहिजे होती. लग्न झाल्यापासून तिला आपल्याला काहीतरी सांगायचं होतं. आपण एकदा तरी तिचं म्हणणं ऐकून घेतलं का. आपण तिचं ऐकून घ्यायला पाहिजे होतं. हे सगळं वागून ना आपण तिच्याशी हार्श वागलोय. त्यावर लगेच आता अवनीचे बाबा म्हणू लागतात, बास बास, लय ऐकून घेतलं, आपण तिच्याशी हार्श वागलेलो नाहीये. खरं तर तिने माझ्या अब्रूची बेआब्रू केली. मी एवढं नाव कमावलं, ते सगळं तिने धुळीस मिळवलं आणि काय केलं, त्या फालतू ड्रायव्हरशी लग्न केलं. तिला काय करायचं होतं, स्वप्न पूर्ण करायची होती ना, मोठं व्हायचं होतं ना. मग मग हे सगळं करण्यासाठी मी रक्ताचं पाणी केलं. लहानपणापासून तिला अंगा खांद्यावरती खेळवलं, तिचे हवे नको ते सगळे लाड पुरवले, तिच्यासाठी हवं ते सगळं उभं केलं. आणि मग मी एक बाप आहे म्हणून माझा अधिकार नाही आहे का, तिचं भलं करण्यासाठी, तिच्या सुखासाठी मी एखादा चांगला पोरगा बघितला, तिचं लग्न ठरवलं, यात कुठे चुकलो मी. तो माझा अधिकार होता. पण तिने काय केलं, तिने सगळं लाथाडून त्या फालतू ड्रायव्हरशी लग्न केलं. त्यावर लगेच आता महेश म्हणू लागतो, हो, ते जे चाललंय ना, माझी स्वप्न, माझी करिअर, माझं अमकं तमकं, ती समधी नाटकं आहे स्वाती. अगं खरं तर ना तिला या सगळ्याच्या नावाखाली त्या फालतू ड्रायव्हर बरोबर आयुष्य काढायचे. आणि ती लोक तर एक नंबरची भामटाळे. ती ना हिच्या जीवावरतीच बसून खायला टपलीत. आता पण सर्टिफिकेट न्यायला का आली ती माहिती. ती लोक आता हिला नोकरीला लावतील, मग हिच्या पगारावरती मस्त मजा करतील, हिच्या पैशावरती आरामात खातील. एक नंबरची भिकारडी लोक आहे ती दांगटांची. आता ना माझं डोकं लय सटकलंय स्वाती. तेव्हा लगेच आता स्वाती काही बोलणार, तेच अवनीचे बाबा म्हणू लागतात, बास, आता मी ऐकून घेणार नाहीये. आपण तिच्याशी हार्श वागलोच नाहीये. जर मी भडकलो आणि मी जर हार्श वागायला सुरुवात केली ना, मग काय होईल ना हे कुणालाच कळणार नाही. असे म्हणताच अवनीचे बाबा लगेच रागाच्या भरात वरती निघून जातात. आता लगेच महेश स्वातीकडे रागानेच बघू लागतो. अवनीची आई तिकडनं निघून जाते. तर त्यानंतर इकडे आता देवळाली गाडी, शेअरिंग, चला पटकन, असा आवाज आता राजाला येऊ लागतो. धन्याचं यशोदाबरोबर फोनवरती बोलणं चालू असतं. तेव्हा राजा म्हणू लागतो, धन्या, अरे चल पटकन, गाडी आली. अवनी, राजा आणि धनेश पटकन गाडीजवळ येतात. तेव्हा लगेच आता धन्या पाठीमागच्या सीटवरती बसतो. राजा आणि अवनी मधल्या सीटवरती बसलेले असतात आणि निघालेले असतात. तर इकडे फोन बंद होताच यशादाला अण्णा विचारू लागतात, काय रे, निघाले का, सुनबाई आहे ना त्यांच्याबरोबर. तेव्हा यशादा म्हणू लागतो, हो अण्णा, तिघे बी येत आहेत, आता येतीलच, नका काळजी करू.
तेव्हा अण्णा म्हणू लागतं, चला चला सुनबाई यायली आपल्या घरी, चला मग औषध घ्यायची वेळ झाली की बसा बसा पटकन सुनबाई येते. असे म्हणताच अण्णा कॉटवरती बसतात आणि आता त्यांच्या औषधाची बॉटल काढणार. तेच यशोदा म्हणू लागतो, अण्णा अहो काय सारखं सुनबाई सुनबाई लावलंय. त्यावर अण्णा म्हणू लागतात, बोलणार सुनबाई सुनबाई मी 108 वेळा जप करणार, बोलणार. कारण ती कावळीन टपली ना, नुसती माझी सून घरातनं बाहेर गेली की लगेच तिला वाटतं की माझं घर सोडून गेली की काय. पण आता दाखवतो तिला. त्यामुळे ना आता माझी औषध घेण्याची वेळ झाली. लवकरात लवकर सुनबाई आणि राजा येण्याच्या आधी मला माझं काम तमाम करावंच लागेल. त्यावर लगेच यशोदा म्हणू लागतो, अवघड आहे. कुणाचं काय आणि कुणाचं काय काही खरं नाहीये. असे म्हणताच आता लगेच यशोदा तिकडनं निघून जातो. अण्णा मात्र आता विचार करू लागतात, मी औषध घेऊ की नको. काल सुनबाईला राग आला होता, नाही नको मी औषध घ्यायला नको, पण काय करू तलप तर झाली. याचा विचार अण्णांचा चालू असतो. तर इकडे आता सुली आपल्या नवऱ्याला कॉल करते. आता मात्र तिचा नवरा दुबईला असतो. तेव्हा लगेच तिचा नवरा फोन उचलताच म्हणू लागतो, सुले आज व्हिडिओ कॉल केलाय. तेव्हा सुली म्हणू लागते, हो ना, कारण आज वटपौर्णिमा आहे ना, तुमच्यासाठी मी उपवास केलाय, वडाची पूजा करणार आहे. तुमचं काय चाललंय तिकडे. तेव्हा लगेच आता तिचा नवरा म्हणू लागतो, माझं काय चालणार आहे, आता तुम्हाला कामासाठी पाठवलंय ना, मग तेच काम चालू आहे. पण सुले मी कंटाळलोय ग, मला यायचंय ग तुमच्याकडे. त्यावर लगेच आता सुली म्हणू लागते, गरज नाही, तिकडेच पैसा कमवायचा. आणि काय हो, तुम्हाला दरमहा मी 100 200 500 असे पैसे पाठवत जा मी म्हटले होते ना, मग का आले नाही पैसे, सांगा लवकर काय चालू आहे तुमचं. त्यावर लगेच आता सुलीचा नवरा म्हणू लागतो, सुले अगं कष्ट करून करून झिजलोय ग मी, मला नाही राहायचं इकडे. त्यावर लगेच सुली म्हणू लागते, हा एवढ्या लवकर हार मानायची नाही हा, अजून तर आज जन्म काय पुढची 7 जन्म मी तुमचं बुकिंग करणार आहे. आता वडाची पूजा करते आणि 7 जन्मासाठी मला हाच नवरा मिळू दे असं सांगतेच. त्यावर लगेच आता सुलीचा नवरा म्हणू लागतो, एवढे जन्म कंटाळोय ग सुले मी, नको ग नको. त्यावर सुली म्हणू लागते, काय मला कंटाळा तुम्ही, हे बघा दुसरीकडे नाक खुपसवण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर या सुलीची गाठी लक्षात ठेवा. त्यावर लगेच सुलीचा नवरा म्हणू लागतो, नाही ग बाई, मी कशाला दुसरा संसार सुरू करू, हे बघ तू माझ्यावरती संशय घेऊ नको, असं काय बी नाहीये. त्यावर सुली म्हणू लागते, हो ना, मग गुमान पैसे कमवायचे, इकडे येण्याची भाषा करायची नाही. जोवर आपल्या नमीच्या लग्नासाठी पैसे साचत नाही तोवर इकडे यायचा विचार मनात आणायचा नाही. तिथेच काम करायचं आणि आपल्या पोरीच्या लग्नासाठी पैसा कमवायचा. त्यावर लगेच सुलीचा नवरा म्हणू लागतो, अगं पण मला लय आठवण यायली तुमची, येऊ दे की मला. त्यावर लगेच आता सुली म्हणू लागते, नाही, एक काय 7 जन्म तिथेच काम करायचं, म्हणूनच मी तुमच्यासाठी वडाची पूजा करते. सुली फुली झाली बंद, चला ठेवा फोन. असे म्हणताच आता सुली फोन बंद करते. तेव्हा तिचा नवरा म्हणू लागतो, असले 7 जन्म घालायचे का, काय उपयोग आहे त्याचा, मला नको हे असले 7 जन्म. तर त्यानंतर तेवढ्यात नमी येते. आता लगेच सुली विचारू लागते, काय ग नमे, झालं का फराळाचं झालं, आणि काय केलंय उपवासासाठी, आणि दत्त्या मामाला काय केलंय. तेव्हा लगेच आता नमी म्हणू लागते, हे मम्मी मी काय कामवाली वाटली का ग तुला, दत्त्या मामासाठी काय केलं, तुझ्यासाठी काय केलं, माझ्यासाठी काय केलं, एवढं समजा वेगळं वेगळं करायला मी मोकळी नाही, मी समद्यांसाठी उपवासाचंच फराळ केलंय. त्यावर लगेच आता सुली म्हणू लागते, नमे समद्यांसाठी म्हणजे तुझ्यासाठी बी, तू कुणासाठी उपवास करते. त्यावर लगेच आता नमी म्हणू लागते, करणारे मी माझ्या नवऱ्यासाठी उपवास करणारे, म्हणजे यशासाठी. आता तर सुलीच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. नमे या जन्मात काय पुढच्या 7 जन्मात बी ते यशाबरोबर मी तुझं लग्न होऊ देणार नाहीये. तू त्याच्यासाठी उपवास धरायची गरज नाहीये. चल जा किचनमध्ये आणि बिस्किट खाऊन उपवास सोडून टाकतो. त्यावर लगेच नमी म्हणू लागते, मम्मी जमणार नाही, तू किती बी नकार दे, पण मी माझ्या यशासाठी उपवास धरणार. त्यावर लगेच सुली म्हणू लागते, पण मी तसं होऊ देणार नाही. तेव्हा नमी म्हणू लागते, कसा मोडशील माझा उपवास, मी तुझ्या हाती तर लागले पाहिजे की. असे म्हणताच नमी धावतच तिकडनं बाहेर निघून जाते. सुली मात्र खूप भडकते, नमे नमे तू उपवास धरून मोठी चूक केली नमे.
या जन्मात काय पुढच्या 7 जन्मात त्या यशाबरोबर मी तुझं लग्न होऊ देणार नाही, लक्षात ठेव, असे म्हणत आता वट्टारे डोळे करून सुली अगदी रागाने बघत असते. तर त्यानंतर इकडे आता यशोदा सायकलीवरती कामासाठी निघालेले असतो. तेवढ्यात धावतच नमी येते. यशा थांब, यशा थांब. आता यशोदा थांबतो. काय ग नमी, अगं काय झालंय, किती धापा लागल्यात, एवढी का धावत आली? त्यावर नमी म्हणू लागते, यशा यशा तुला एक सांगू, आज मी उपास धरलाय. त्यावर लगेच यशोदा म्हणू लागतो, काय नमे तू कुणासाठी उपास धरलाय? तेव्हा नमी म्हणू लागते, असं काय करतो, माझा होणारा नवरा तूच आहे आणि मला 7 जन्म तुझ्यासारखाच नवरा हवाय, म्हणून मी उपास धरलाय. आता यशोदा भडकतो, नमे तुला सांगितलं ना, अगं आपलं लग्न होऊ शकत नाहीये. जी गोष्ट होऊ शकत नाही त्यासाठी कशाला उपास धरायचा आहे? हे बघ, आपलं लग्न होणं शक्य नाहीये. एक वेळ तुझी मम्मी तुला इरीत ढकलून देईन, पण माझ्यासोबत तुझं लगीन कधीच लावणार नाही. त्यामुळे नमे, तुला हा उपास धरायची गरज नाहीये. एखादा चांगला पोरगा बघ आणि त्याच्याशी लग्न कर आणि त्याच्यासाठी उपास धर आणि त्याच्याच हातनं उपास सोडव, लक्षात येतंय? तेव्हा लगेच आता यशोदा तिकडनं निघून जातो. नमीला मात्र खूप वाईट वाटतं. तर इकडे आता A1 गॅरेजवरती आपल्या पाण्याचं काम चालू असतं. त्याच्या हाताखाली संभ्याही काम करत असतो. तेवढ्यात आता तिकडे वादळ आलेलं असतं. वादळ म्हणजे पायल वहिनी. त्याच वेळेस संभ्या म्हणू लागतो, पाण्यादा आज वादळ जरा शांततेत यायलंय का? आता ही पायली गाडी लोटवत लोटवत अगदी धापा टाकत आलेली असते. आता लगेच संभ्या विचारू लागतो, काय झालं पायल वहिनी, आज एवढं स्लो मोशनमध्ये कसं काय आलं तुम्ही? त्यावर पायली म्हणू लागते, कुणास ठाऊक संभ्या, अरे गाडी बंद पडली की स्टार्टच होत नाहीये. अरे मला किती धापा लागलाय, दम लागलाय मला. तेव्हा लगेच आता पाण्या मात्र या पायलीकडे बघू लागतो. त्यावर पायली हळूच संभ्याला म्हणू लागते, विचार विचार, का दम लागलाय विचार. त्यावर लगेच संभ्या म्हणू लागतो, हा. त्यावर लगेच पायली म्हणू लागते, कारण मी आज वटपौर्णिमेचा उपवास धरलाय ना. आता मात्र लगेच या पायलीला काय बोलायचंय, काय सांगायचंय हे आपल्या या पानूला कळालेलं असतं. पानू पटकन लगेच खिशातनं मोबाईल काढतो आणि आता त्याची जी जानू असते ना, खोटी खोटी पायलला भडकवण्यासाठीची, आता तिला कॉल करतो आणि लगेच म्हणू लागतो, हॅलो जानू, अगं काय बोलतेस तू, तू बी माझ्यासाठी उपवास धरलाय? पायलीला मात्र इतका राग येतो ना, रागानेच आता पायली या पाण्याकडे बघू लागते. त्याच वेळेस संभ्या मात्र हसू लागतो. तेव्हा लगेच आता पानू म्हणू लागतो, जानू तू माझ्यासाठी उपवास केलाय? नको ग, तुला सहन नाही होणार, कशाला करतेस उपास? काय, मीच तुला 7 जन्म नवरा म्हणून? होय, अरे बापरे, एवढं आवडतं मी तुला, थँक्यू हा, खरंच खूप खूप थँक्यू. पण काळजी करू नको जानू, तुझा उपवास तर मीच सोडायला येणार. आता पायलीच्या तळपायाची आग मस्तकाला गेलेली असते. अगदी डोळे वट्टारे कळून ती पानूकडे बघत असते. तेवढ्यात पानू म्हणू लागतो, काय मी 7 जन्मासाठी? अगं पण जानू, मला तू 7 जन्मासाठी नाही तर 100 जन्मासाठी हवी. तूच बायको म्हणून हवी. मला तू लय आवडते, तू किती भारी आहे ना. मी ना तुला एक गिफ्ट पाठवतो. हो, मस्त गिफ्ट. नाही 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 नाही, तुला घ्यावंच लागेल, नकार देऊ नको, तुला घ्यावंच लागेल. आता मात्र पायलीचं डोकं सटकतं. त्यावर लगेच आता पानू म्हणू लागतो, काय पाठवू तुला गिफ्टमध्ये? त्यावर लगेच पायली धावतच आता त्याच्या अंगावरती धावून येते, माती पाठव. ए पाण्या दीडशान्या, माती पाठव तिला गिफ्टमध्ये. काय रे, इथे मी तुझ्यासाठी एवढा उपवास धरला, त्याचं तुला काहीच पडलं नाही आणि इतर काय 100 जन्मासाठी बायको हवी? हे बघ, मला भडकवण्याचं काम करू नको, नाहीतर बघ या पायलीशी गाठ, लक्षात ठेव पाण्या दीडशान्या. अरे मी एवढा उपवास केला, त्याचं काहीच पडलं नाही का तुला? त्यावर लगेच पानू म्हणू लागतो, अरे फोन चालू आहे माझ्या जानूचा, अगं हळू बोल, किती ऐकेल ना. त्यावर लगेच आता पायली म्हणू लागते, ऐकू दे, त्या लुबरीला ऐकू दे आणि एकदा माझ्या समोर येऊ दे. नाही तिच्या झिंज्या उपटून तिच्या हातात दिल्या ना, तर नावाची पायली नाही. एवढा माझा उपवास असून तुला काही घेणं देणं नाही. त्यावर लगेच पाण्या म्हणू लागतो, पाहिले, तू तुझा उपवास 450 फूट दूर राहायचं माझ्यापासनं, चाल निघायचं, मला नकोय तुझा उपवास, चाल निघ निघ. त्यावर पायली लगेच आता स्कूटरजवळ येते, स्कूटर चालू करते आणि अगदी जोरात पाण्याच्या अंगाजवळच घेऊन जाते.
पाण्या घाबरतो. अरे बापरे, अंगावर घालते की काय? अरे काय करतेस तू? त्यावर पायली म्हणू लागते, हे बघ दीडशाण्या, आज वटपौर्णिमा आहे ना म्हणून थांबले, नाहीतर गाडी तर तुझ्या अंगावरनच घातली असती. असे म्हणत पायली तिकडनं निघून जाते. पानूला मात्र खूप हसायला येतं. पाहिले, लय भारी, लय मज्जा आली, एक नंबर येड्या डोक्याची पोरगी ही, असे म्हणत आता पानू आणि संभ्या हसू लागतात. तर आता त्यानंतर राजा, अवनी आणि धनेश ज्या गाडीत बसलेले असतात ती गाडी आता रस्त्याने एका ठिकाणी थांबते. आता गाडीत जागा नसतानाही त्या ड्रायव्हरने एका आजीला घेतलेलं असतं. तेव्हा लगेच राजा म्हणू लागतो, हो ड्रायव्हर, अहो काय करताय तुम्ही? अहो गाडीत सीट बसायला जागा नाही, त्यांना कुठे घेताय तुम्ही? त्यावर ते ड्रायव्हर दादा म्हणू लागतात, अहो बसू द्या की, पाऊस चाललाय वरनं, म्हाताऱ्या आहेत ना, आजीबाईला बसू द्या, कुठे थांबणार आहेत त्या पावसात इथे? त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, राजा आपण उतरायचं का, त्यांना बसू देऊया, खरंच म्हाताऱ्यातले त्या. त्यावर लगेच ते ड्रायव्हर दादा म्हणू लागतात, नाही नाही, तुम्ही असे मध्येच का उतरतायत? हे बघा इथे दुसरी गाडी लागतच नाहीये, ही शेवटची गाडी आहे, तुम्ही पण बसा, तिकडे सारखा होईल जागा, एक सीट मॅनेज करून घ्या की. आता लगेच त्या आजी मात्र अगदी म्हाताऱ्या पण बोलायला मात्र आगाऊ आणि मजेदार, सरका ग तिकडे जागा द्या, असे म्हणत म्हणत अवनीला शेजारच्या बायकांना त्याने ढकलून ढकलून पार कडेला लोटलेलं असतं. तेव्हा लगेच त्या बसतात, चला झाली मला जागा. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, हो आजीबाई, इकडे काय मी दरवाजाच्या बाहेर पडू का? त्यावर त्या आजी म्हणू लागतो, आगाऊ पोरा, मी तुला सरकायला सांगितलं का, गप्प बैस. अवनी मात्र आता पूर्ण राजाच्या मांडीवरच आलेली असते. तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते, अरे घे की तिला मांडीवर, कोण आहे ती तुझी, कोण आहे? त्यावर धन्या म्हणू लागतो, आजी कोण आहे म्हणून काय विचारताय, त्याची बायको आहे ती, माझी वहिनी. त्यावर लगेच आजी म्हणू लागतात, अरे मग लाजतोय कशाला, अरे घे की तिला मांडीवर आणि कर मजा. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, आजी काही आगाऊ बोलता हो तुम्ही, असलं कुठे बोलणं असतं का, काय बोलताय तुम्ही, कळतंय का? त्यावर आजी म्हणू लागते, काय चुकीचं बोलते मी, तुझ्याच बायकोला घ्यायला सांगितलं ना मांडीवर, दुसऱ्याच्या बायकोला सांगते का? उगा आगाऊ कुठला पोरगा आहे हा. आता मात्र लगेच अवनी राजाच्या मांडीवरती बसते. आजी आणि शेजारच्या बायका त्या दोघांकडे बघत असतात. तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागतो, आजी आजी तुम्ही कुठे उतरणार आहात? तेव्हा आजी म्हणू लागते, मी कुठे बी उतरू, स्वर्गात जाऊ, तुला काय करायचंय, तू बसलायस ना बायकोला घेऊन, बैस मग निवांत. आता मात्र लगेच आजी म्हणू लागतात, एक नंबरचा आगाऊ पोरगा या, नवरा जरा विचित्रच दिसतोय आगाऊ कुठचा, पण पोरगी एकदम गरीब गाय, कशी शांत बसली ना, जोडा तसा भारी शोभतोय, मस्त. त्यामुळे आता ना तिकडेच सरकायचं आणि बसायचं गुमान. अवनी आता राजाच्या मांडीवरती बसलेली असते, पण राजाचे पाय आता दुखायला लागलेले असतात, कारण आता एवढ्या गर्दीत असं वजन त्याच्या मांडीवर पडल्यामुळे पायाला खूपच दुखापत झाल्यासारखं वाटू लागतो. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, राजा राजा तुला त्रास होतोय का? तेव्हा राजा म्हणू लागतो, नाही नाही, ओके मॅडम, मी नाही म्हणजे ते जरासं वजन. अवनी राजाकडे बघते, वजन तुमचं कमी आहे ना म्हणून नो प्रॉब्लेम, बसा तुम्ही, पण तुमचा हात नीट ठेवा, गर्दीत उगच त्याला धक्का वगैरे लागेल, जखम झाली ना. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, ठीक आहे. त्याच वेळेस आजीचं लक्ष या दोघांकडे जातं. काय काळजी करतोय ना पोरगा पोरीची, लय भारी जोडी. पण पोरांनो, आता जास्त टाइम घेऊ नका, हे बघा मी आत्ताच सांगते, लगेच विचार करा आणि पाळणा हलवा. घरात अशी गुबगुबीत लहान पावलं आली पाहिजेत, किलकिलाट झाला पाहिजे, हो की नाही? आता अवनी आणि राजा एकमेकांकडेच बघतात. अवनी मोठाले डोळे करून राजाकडे बघत असते. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, आजी अहो तोंडाला येईल ते काय बोलताय तुम्ही, गप्प बसा, सांगितल्यावर कळत नाही तुम्हाला? तेव्हा आजी म्हणू लागते, काय चुकीचं बोलले रे मी, बरोबरच बोलले ना, आणि आता मला आगाऊ म्हणतो, मला बोलतो, आणि घरी जाशील आणि मग गपचूप हळूच बायकोला कानात म्हणशील, आजीच्या बोलण्याचा विचार करायचा का, पाळणा हलवायचं का, आगाऊ कुठचा. आता मात्र राजाला या आजीपुढे काय बोलावं काही सुचत नाही. राजा कान पकडतो, सॉरी असं हळूच अवनीला म्हणू लागतो. अवनी मात्र आता राजाच्या खांद्यावरती अशी गळ्यात हात घालून त्याच्या मांडीवरती बसलेली असते. आता मात्र राजा एकटक मॅडमकडे बघत असतो. गाडी पुढे चाललेली असते. अवनीला मात्र आता थकल्यासारखं झालेलं असतं. तिला अगदी डुलकी लागते, झोपच लागते. अवनी डोळे बंद करते आणि अगदी राजाच्या मिठीत झोपलेली असते. सगळेजण आता राजा आणि अवनीकडे बघत असतात. तेवढ्यात धन्या म्हणू लागतो, राजादा, राजादा.
त्यावर राजा म्हणू लागतो, बोल की आता तुझं काय आहे? त्यावर धन्या म्हणू लागतो, राजादा तुझी वटपौर्णिमेची पूजा ना सफल झाली बर का, तुला पावलंय बर का पूजेचं फल. आता सगळे मात्र राजावरती हसू लागतात. तर त्यानंतर इकडे आता नमी आणि पायली खूप दुःखी झालेले असतात. तेव्हा नमी म्हणू लागते, जाऊबाई आपल्या दोघींचं दुःख सेम सेमच आहे ना? तेव्हा आता लगेच पायली म्हणू लागते, हो म्हणजे काय जाऊबाई, तुमच्या यशाने बी असंच केलंय का, पोरगी पटवली का? त्यावर नमी म्हणू लागते, गप्प बैसायचं नाहीये ग, पण आमचं यश मला उपवासच धरू नको असं म्हणायलंय, मग काय करू मी आता? त्यावर पायली म्हणू लागते, जाऊबाई थोडा थोडा ना आपला प्रॉब्लेम सेम सेमच आहे. आमचा पानू बी तसा आणि तुमचा यशादा बी तसाच. आता काय करायचं जाऊबाई, आपण 7 जन्म जाऊ जाऊ म्हणून कसा राहणार आहोत? काहीतरी सोल्युशन काढावं लागेल. त्यावर नमी म्हणू लागते, काढावं तर लागेल, पण मला लय टेन्शन आलंय आता. त्यावर लगेच पाहिले म्हणू लागते, जाऊबाई असं रडत बसून चालणार नाही, आपल्याला काहीतरी करावंच लागेल. त्यावर नमी म्हणू लागते, विचार करूया. दोघे आता विचार करत असतात. तेव्हा नमी म्हणू लागते, सुचलं, आता मला सुचलं. त्यावर पायली म्हणू लागते, काय सुचलं जाऊबाई? तेव्हा नमी म्हणू लागते, आता सांगणार नाही, करून दाखवणार. त्यावर लगेच आता पायली म्हणू लागते, मलाही सुचलं, मी बी सांगणार नाही, करूनच दावणार. असे म्हणताच ती स्कूटरती बसते. त्यावर नमी म्हणू लागते, ऑल द बेस्ट जाऊबाई, करूनच दाखवा आता. त्यावर लगेच पायली म्हणू लागते, ठेंगा, नाही सुचलं मला काही जाऊबाई, पण काय करू मी? मी आता काहीतरी करणारच आणि माझा उपास तर आज मी पानूच्याच हातनं सोडवणार. असे म्हणताच पायली तिकडनं निघालेली असते. तर इकडे आता रात्रीची वेळ होते. आता अण्णा मात्र आपल्या कार्यक्रमाची समधी तयारी करून बसली असतात. अगदी ग्लास, बॉटल, तांब्या सगळं काही व्यवस्थित असतं, पण अजून कार्यक्रमाला सुरुवात झालेली नसते. तेवढ्यात लगेच आता पानू बाहेर येतो. अण्णा तामझाम तर लयच झालाय, पण अजून ऑन द वे कार्यक्रम सुरू झाला नाहीये का? त्यावर लगेच अण्णा म्हणू लागतात, नाही ना रे, अरे वेटिंगला आहे. अरे जोवर राजा सुनबाई येत नाही ना तोवर कार्यक्रमाची मजाच येत नाही रे. खरं तर म्हणजे सगळं काही स्टार्टिंगला आहे, पण अजून गिअर टाकला नाही, कार्यक्रमाला अजून सुरुवात झाली नाही. जेव्हा माझी सुनबाई राजा येतील ना तेव्हा मात्र खरी कार्यक्रमाला रोनक येणार, मज्जा येणार आणि मगच मी मस्त दारूचे घोट घेणार. असे म्हणताच आता पानूचं लक्ष समोर जातं. आता राजा, सुनबाई आणि धनेश तिघेही आलेले असतात. तेव्हा लगेच आता पानू म्हणू लागतो, आला दांगटांच्या परिवारातला सुपुत्र आमचा दादा धनराज धोंडीराज दांगट हजर झालेले आहेत. तेव्हा लगेच धोंड्यांना म्हणू लागतो, दादा. तेव्हा लगेच आता पानू म्हणू लागतो, आता वहिनीला घेऊन आलाय ना म्हणून दादा म्हटलोय त्याला. त्याच वेळेस आता अण्णा म्हणू लागतात, आली आली सुनबाई आली. अण्णांना तर काय करावं काही सुचत नाही. लगेच अण्णा एक पटकन मोठासा दगड उचलतात आणि या कावळीच्या घरावरती फेकून मारतात. आता मात्र कावळीच्या दरवाजाला दगड धडकन लागतो. लगेच हा दत्ता येतो, कोण आहे रे, कोणी दगड मारला, कोण आहे? असे म्हणताच आता दत्त्या बाहेर येतो. कोणी धोंडा मारलाय? तेवढ्यात लगेच इकडनं धोंडी यांना नाचायला सुरुवात करतात. आली आली माझी सुनबाई आली रे आली. राजा आता मात्र लंगडत लंगडतच हळूहळू चाललेला असतो, कारण अवनीच्या वजनाने त्याचे पाय अगदी दुखायला लागलेले असतात. तेव्हा लगेच अवनी आता अंगणात येऊन उभी राहते. त्यावर लगेच आता सुली सुद्धा बाहेर आलेली असते. सुलीला आणि दत्त्याला धक्का बसतो. तेव्हा लगेच आता सुली म्हणू लागते, ए कोणी धोंडा मारला, कोणी मारला आमच्या घरावर धोंडा, लवकरात लवकर सांगा. त्यावर धोंड्यांना म्हणू लागतं, ए कावळीने, मला काय माहिती कोणी मारला, आभाळातनं पडला असेल, पण बघा माझी सुनबाई आली बरं का. आणि ए कावळीने, इथून पुढे माझ्या सुनबाईला काही बोलायचं नाही. तिला जर काही बोलली ना तर हा धोंडा आज तुझ्या घरावर पडलाय, उद्या तुझ्या डोक्यात घालायला बी हा धोंड्यांना मागे पुढे बघणार नाही. त्यामुळे कावळीने नीट लक्षात ठेव, सुनबाईला काही बोललं ना तर या धोंड्यांनाशी गाठे. आता लगेच अवनी सगळेजण आतमध्ये निघून जातात. तेव्हा लगेच पाण्यावर लागतो, अण्णा आल्यात ना सुनबाई, चला चला आतमध्ये चला. पण इकडे सुली मात्र खूप भडकलेली असते, अगदी रडायलाच लागलेली असते. दत्त्या दत्त्या ही सुनबाई याची आलीच कशी घरी? ही पोरगी घरी यायला नको होती. तो देशमाने काय बोलला होता, तो तिकडे तिला अडकून ठेवणार होता ना, समधी तयारी झाली होती ना,
मग दत्त्या ही इकडे आलीच कशी? नाही दत्त्या, मी बोलले होते तुला, जर एखाद्या पोरीचा पाय घराला लागला ना तर मग ते घर फळाला उठतं. आणि या पोरीचं मन रमत चाललंय. ही इकडनं जायला तयार नाहीये. आणि तू देशमाने, तो तर एक नंबरचा फुसका बार निघाला. दत्त्या, हिने आज इकडे यायला नको होतं. या पोरीने इथे येऊन मोठी चूक केली दत्त्या, असे म्हणत आता सुली तर जोरजोरात रडायलाच लागते. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता मात्र अवनीने स्वातीला फोन केलेला असतो. स्वाती वहिनी, तुम्ही जे वागलात ना ते अगदी चुकीचं आहे ग. तुम्ही असं करायला नको होतं. त्यावर लगेच आता स्वाती म्हणू लागते, अवनी प्लीज प्लीज ऐकून घे ना ग. तेव्हा अवनी म्हणू लागते, बास स्वाती वहिनी, अगं रक्ताची नाती तुटत चालली आणि जी परकी लोक आहेत ना ती माझी आपलीशी होत चालली. तेवढ्यात राजा येतो. आता अवनी मॅडमने सकाळपासून काही खाल्लं नाही, म्हणून आता राजाने मस्त अवनीसाठी ताट बनवून आणलेलं असतं. मॅडम मॅडम चला ना, थोडंसं खाऊन घ्या. स्वतः राजाने आता अवनीला प्रेमाने घास भरवलेले असतात. अवनीचं वटपौर्णिमेचं व्रत राजाच्या हातनं सुटलेलं असतं. अण्णा तर खूप खुश असतात. तर पुढे काय काय होणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.